सर थोडं माफी मागतो, सिनियरिटी प्रमाणे मी 10 मिनिटं घेतो। आज रोजी या नांदेड जिल्ह्यामध्ये मोंढा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले लाडके बहिणीचे भाऊ पहिले मुख्यमंत्री असे म्हणजे आपले लाडके सगळ्याचे कॉमन मॅन मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये ते दाखिले त्यानं जे कामाची पावती आणि त्या पावतीच्या त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या 2.5 वर्षात जे कामं झाले त्या निमित्ताने जे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वात जास्त भरघोस विजय झाले, आज महायुतीचं सरकार आलं, त्याच्याबद्दल आपले जनतेचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, तसेच आमचे सहकारी मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब, आपले लाडके आमदार माजी खासदार हेमंतभाऊ पाटील साहेब, माझे सहकारी आनंदराव बोंडारकर, तसेच बाबूराव कदम, सुभाष वानखेडे, सुभाष सामने, मुंदडा साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या 25,000 महाराष्ट्रामध्ये आमच्या भगिनी भावासाठी आलेल्या आमच्या जे आज भरघोस मताने निवडून दिल्या, त्याच्यात आमचे लाडक्या बहिणी, तसेच ज्येष्ठ मंडळी, मित्रमंडळी, सर्व बंधू, सर्वांना जय महाराज करतो। आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आपल्याला आभार मानण्यासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। आणि या नांदेड जिल्ह्याने आज 3 आमदार दिले आहेत आणि 3+4 म्हणजे 1 विधान परिषद हेमंत भाऊ, म्हणजे 4 आमदार या नांदेड जिल्ह्याला दिलेले आहेत। म्हणजे नांदेड जनतेने एवढं प्रेम दिलेलं आहे। माझ्या मतानं 95ला काहीतरी 5 आमदार का 4 आमदार होते, बरोबर तुमच्या वानखेडे साहेबाच्या त्यावेळेसच्या नंतर आता 2024ला 3 आमदार या नांदेड जिल्ह्याला दिलेले आहेत। तसेच विधान परिषद हेमंत भाऊ सुद्धा लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यांची निवड केलेली आहे। सांगायचं पर्याय साहेब, तुम्ही जर मला 2.5 वर्षामध्ये, मग 2.5 वर्ष ते फुकटच गेले साहेब, 1 रुपयाचा निधी आला नाही। ज्या वेळेस तुमच्या विश्वासाला, जबाबदारीला आम्ही तुमच्या विश्वासाला ठेवून तुमच्या सोबत गेलो आणि त्या निमित्ताने आज जे एवढं यश आलेलं आहे, आपलं विजय प्राप्त झालेला आहे, हे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांमुळे। आणि या भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये 3-3.5 हजार कोटी रुपये निधी दिलेला आहे मला। पाणी पुरवठ्याची योजना, ड्रेनेजची योजना, तसेच कृषी महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, मुख्य जे शहराला जाण्यासाठी अडचण येत होती, वाहतूकला परेशानी होत होती, एखादा पेशंट न्यायचा विष्णुपूरला तर 1 तास लागत होता, पेशंट रस्त्यामध्ये जात होता, दगावत होता। आज ते तुमच्या आशीर्वादाने या नांदेड उत्तरला उत्तर रस्ता, पश्चिम रस्ता भेटला साहेब। आज नांदेड शहराला बायपास झालेला। आज एवढ्या मोठ्या योजना मी सांगायला कमी पडतो, एवढा निधी दिला मला। आणि त्याचं या निधी दिल्यानंतर तुम्ही जनतेने साथ दिली आम्हाला। आज 3 आमदार या नांदेड शहरामध्ये केले, त्याच्याबद्दल मी सुद्धा आभार मानतो जनतेचं। आणि येणारा काळ साहेब, जसं दक्षिणला निधी नव्हता त्यावेळेस जनतेला वाटलं की नांदेड उत्तर मतदारसंघ एवढा निधी आला आणि नांदेड दक्षिणला निधी नाही, आणि हे एकनाथभाई शिंदे साहेबच करू शकतात, त्याच्यामुळे आनंदराव बोंडारकरला निवडून दिलं।
आणि हेमंत भाऊ त्याच्यासोबत होते. आणि नांदेडचं नेतृत्व करणारे, मी म्हणत नाही विरोधवाले, मात्र जेव्हा मी काँग्रेसमध्ये त्याने होते त्यावेळेस भाई तुम्हाला माहीत आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षात मी कसा त्रास खाला ते तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. आणि 2.5 वर्षानंतर साहेबांनी निधी दिला. आज नांदेड शहरामध्ये एवढा रस्ते चकाट झालेत, दिंडीचे लाईन झाल्या, पाणी पुरवठा झाले. आता मला एकच मागणी करायची नांदेड शहरासाठी, या रस्ते खोदलेले आहेत आणि या खोदल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमुळे रस्ते खुळखुळी झालेत. त्यासाठी मला नगर उत्थानामध्ये निधी, आमच्या दोघांनाही निधी उपलब्ध करून देण्यात यावा. आणि या नांदेड शहरामध्ये आज 10 लाख लोकसंख्या आहे. या 10 लाखामध्ये तहसील एकच आहे, तहसीलदार. आणि या आज लोकांच्या अडचणी समस्या सोडण्यासाठी एका मतदारसंघाला एक तहसीलदार ऑफिस लागते. तसं नांदेड शहराला सुद्धा 2 तहसील ऑफिस झाले पाहिजे, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण. कारण याच्याशिवाय समस्या सुटणार नाहीत भाई. तुम्ही सामान्याचे उपमुख्यमंत्री आहात. जनतेच्या, शेतकऱ्याच्या अडचणी तहसीलमध्ये येतात. आणि आज 10 लोकसंख्या आणि दोन्ही मतदारसंघाची लोकसंख्या म्हणलं तर 6.5 लाख आणि शहरातली 7 लाख, अशी 10 लाख लोकसंख्येचे एकच तहसीलचं ऑफिस आहे. त्याच्यामुळे अडचणी खूप येत आहेत. या नांदेड शहराला 2 तहसील करण्यात यावे. बाकी अडचणी खूप आहेत साहेब. मागे 2.5 वर्षात एवढा निधी दिलाय, आता मला मागायला अधिकार नाही. त्याच्यावर येणाऱ्या काळात सुद्धा काही अडचणी होत्या आहेत. MIDC झाली पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये. नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये क्रीडांगण संकुलन नाही, क्रीडा स्टेडियम नाही. याच्यासाठी सुद्धा मला निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच नांदेड शहरात बसस्टँड आहे, सिटी बसस्टँड आज शहरामध्ये आहे. शहरात जाण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याला जायचं, कोण्या गरीब माणसाला जायचं म्हटलं तर 1 अर्धा तास लागतो शहरामध्ये बसस्टँडला. त्यासाठी 2 बसस्टँड झाले पाहिजेच भाई. कारण बाहेरसुद्धा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये याची जागासुद्धा उपलब्ध करू आहे. आणि लोकांना शहरात जवळ पडलं पाहिजे बसस्टँड. या निमित्ताने बसस्टँडसुद्धा आवश्यकता आहे. आणि येणाऱ्या काळास भाई तुमचा आशीर्वाद पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100%, आज 4 आमदार आहेत, येणाऱ्या काळात आपले 9 आमदार राहतील. तुम्हाला माहीत आहे भाई, मागच्या वेळेस या कालच्या इलेक्शनला ज्यावेळेस तुम्हाला एवढा निधी दिला, मला वाटलं 50,000ची लीड भेटेल. मला भाईला वाटलं 3,500ची लीड कशी भेटली बालाजी तुला, एवढा निधी दिला. मी म्हणलं भाई काही अडचणी आल्या, काही नाही विरोधात काम केलं, बरं मला टीका नाही करायची कोणावर. मात्र भाई हे शिवसेना भाजपचं सरकार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही आज तिन्ही नेते नेतृत्व करता. कारण आम्हाला 2.5 वर्ष असे गेले, 2.5 वर्ष चांगले झाले. मात्र या 2.5 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्याला आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्ही याची काळजी घ्या भाई. कारण आम्ही त्रासून गेलो. खरं खूप अडचणी आहेत, समस्या आहेत. कारण भाई 100% आपल्या पाठीशी राहतात. या निमित्ताने सांगतो, कारण जास्त कोणावर टीका करत नाही. मला टीका करायचा स्वभाव नाही. कारण भाईसोबत मला माहीत आहे, भाई आम्ही 3 जण गाडीमध्ये होत्या. आज एवढी शिवसेना आहे. आज शिवसेना भाईमुळे एवढी वाढलेलं आहे शिवसेना. कारण भाईची ताकद, भाईचं काम हे काम जनसमुदाय दाखवून देते. या निमित्ताने सांगतो, जास्त वेळ घेत नाही. कारण भाईचे आशीर्वाद 100% माझ्या पाठीशी राहतात. मी कळकळीने सांगतो भाई, याच्यात काहीतरी मार्ग काढा. कारण आमची खूप अडचण आहे. कारण हे समस्या सुटल्या पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजेत, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. या निमित्ताने सांगतो, 100% भाई आपल्याला आशीर्वाद देतील. या निमित्ताने सांगून सगळ्यांना मी आभार मानतो. भाईचे सुद्धा स्वागत करतो नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.